गेवराईत 10 ते 15 गावात पाऊसच नाही. खरीपाची पिके सुद्धा करपली आहेत. तत्काळ पंचनामे करण्याची आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. गेवराईत 10 ते 15 गावात पाऊसच नाही, त्यामुळे खरीपांची पिके करपलेली आहेत. तत्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे आपण पाहतोय पावसाचा धुमाकूळ सुरू असताना मराठवाड्यात मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पाऊसच नाही. पावसाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गेवराईत सुद्धा तब्बल 10 ते 15 गावात अद्याप पाऊसच नाही आणि त्यामुळे खरीपाची पिके सुद्धा करपली आहेत आणि याच संदर्भात आता तत्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. नाशिक शहरात डेंग्यूचा धोका वाढलाय. जुलैच्या पहिल्या 15 दिवसात 17 रुग्णांची नोंद झाल्याने पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मनपा आरोग्य विभाग सतर्क झालाय, तर हॉटस्पॉट भागांवरती विशेष लक्ष ठेवण्यात आलंय. तर या साचलेल्या पाण्यात कीटकनाशक या फवारणीला आता वेग आलाय. शाळा, सोसायट्या आणि बाजारपेठांमध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि पाणी साचून न देण्याचं आवाहन करण्यात आलंय. बातमी गेवराईतून आहे. गेवराईमध्ये तब्बल 10 ते 15 गावात अद्याप सुद्धा पाऊस नाहीच, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत त्या ठिकाणचे शेतकरी आहेत. खरीपाची पिके त्यामुळे आता पाऊस न पडल्यामुळे करपली आहेत. तत्काळ पंचनामे करण्याची आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पिके करपतायत आणि त्यामुळे बळीराजा मात्र चिंतेत आहे. तात्काळ पंचनामे करण्याची आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे या संदर्भात नेमकी आता सरकारच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरीपाची पिके अद्याप सुद्धा करपली. एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, अनेक भागात, विशेषतः कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई उपनगर या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. मात्र अद्याप मराठवाडा सुद्धा कोरडा ठाक पाहायला मिळतोय. गेवराईतली ही दृश्य आपण पाहतोय. गेवराईत 10 ते 15 गावात पाऊस नाही आणि त्यामुळे पिके करपतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.